राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. आमच्या ग्रामीण भाषेमध्ये एक म्हण आहे, ती म्हण मी अर्धीच म्हणणार आहे, कारण पुन्हा पूर्ण म्हण म्हणली तर अजून काहीतरी एक वाद निर्माण होऊ शकतो. आमच्या ग्रामीण भाषेत एक म्हण आहे की काळा ब्राह्मण हा अत्यंत घातक. आता ही म्हण कशी तयार झाली, काय झाली, याच्याविषयी फार काही कुठे लिहिलेलं नाही, पण साधारणतः पिढ्यानं पिढ्या लोकांनी एक अभ्यास करून किंवा एक त्या काळ्या ब्राह्मणाचं वर्तन पाहून एक अशी म्हण तयार केली की काळा ब्राह्मण हा अत्यंत घातक. घातक हा सर्व अर्थानं असू शकतो, पण याला एक अपवाद आहे. एक गोरा ब्राह्मण आहे, तो अत्यंत घातक आहे. काळा ब्राह्मण तरी आपल्या जातीला शिव्या देत नाही, जातीला कमी लेखत नाही, पण हा गोरा ब्राह्मण आपल्याच जातीला शिव्या देतो, कारण त्याची हिंमत नाही दुसऱ्या जातीला शिव्या द्यायची, दुसऱ्या धर्मातल्या लोकांना शिव्या द्यायची. मी बोलतोय स्वतःला थिंक टँक समजणाऱ्या राजू परुळेकरांविषयी. हे स्वतःला ज्याचे मानसपुत्र समजतात त्यांचे देखील ब्राह्मणाविषयी काय मतं होती सगळे जगाला माहिती आहे. आता खरं म्हणजे राजू परुळेकर हे थिंक टँक आहेत का त्यांचे आत्ताच्या फेसबुकवरच्या पोस्ट पाहिल्यावर ते सेप्टिक टँक आहेत, हा निर्णय मी ऐकणाऱ्यावर सोपवतो. राजू परुळेकर, तुम्हाला जे बोलता येतं ना, तुम्हाला जो विषय मांडता येतो ना, ती सुद्धा ब्राह्मण जातीची देण आहे, हे विसरू नका. आणि तुम्ही काय केलं? कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. जरठ विवाहावर तुम्ही जे भाष्य केलेलं आहे याच्याविषयी तुमची जेवढी निंदा करावी तेवढी थोडी आहे. कालच शालिनीताई पाटलाचं दुःखद निधन झालं. यांच्या आणि वसंतदादाच्या मध्ये वयाचं किती अंतर होतं एकदा आपण तपासा. त्यांचा संसार सुखाने झाला, कुठे वयाचं अंतर आड आलं नाही. तुमच्यासारखे स्वतःला विचारवंत समजणारे विषय वासनेत बरवटलेले असतात. तुम्हाला विवाह म्हणजे फक्त लैंगिक सुख, मुलं जन्माला घालणं एवढंच माहिती आहे. विवाह तसा नसतो. विवाहामध्ये सुरक्षा, सामाजिक प्रतिष्ठा, जबाबदारी, एकमेकाविषयीची आपुलकी, एकमेकाविषयीची सन्मान, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात. आणि तुम्ही ज्या काळाचा उल्लेख करता, जे उल्लेख करता की ब्राह्मणाच्या वाड्यामध्ये रात्री या लहान मुलीच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या, किती विकृत मनोवृत्ती आहे तुमची. अशा किंकाळ्या ऐकायला का तुमचे आजोबा पंजोबा त्या वाड्याच्या भिंतीला कान लावून बसले होते? इतके विकृत आहात की दुसऱ्याच्या कामजीवनात तुम्ही अशा पद्धतीनं प्रवेश करता, कान लावून ऐकता? ही तुमच्या बुद्धीची झेप. अहो राजू परुळेकर, तुम्ही ज्या काळाचं वर्णन करतात त्या काळात एकटेच ब्राह्मण काही 8-9 वर्षाच्या मुलीशी लग्न करत नव्हते. तुमची हिंमत आहे का? इतर जातीतले पुरुष काय प्रौढ कुमारिकेशी किंवा विधवेशी लग्न थोडंच करत होते? त्या काळात सर्व जाती धर्मात, अगदी शब्द वापरतोय मी, मुलीच्या लग्नाचं वय 8 ते 9 वर्ष होतं. विशेषतः हिंदूमध्ये असण्याचं कारण त्यावेळेस असलेली समाज व्यवस्था, राजकीय व्यवस्था, इस्लामचं आक्रमण, इस्लाम धर्माची बर्बरता हे त्याला कारणीभूत होतं. आणि लग्न जरी लहानपण झालं तरी जोपर्यंत ती वयात येत नाही तोपर्यंत तिची रवानगी सासूरवाडीत होत नव्हती. तुम्हाला ज्या मुसलमान किंवा मोगल सम्राट अकबराविषयी फार ममत्व आहे ना, तो अकबर त्याच्या आईला म्हणजे हमीदा बानूला वयाच्या 14व्या वर्षी झालेला आहे.
हे तुम्ही विसरून जाताय. तुम्ही एकीकडं नानासाहेब पेशव्याचं वर्णन करता की 9 वर्षाच्या मुलीशी लग्न केलं. ते नानासाहेबांनी त्या काळात केलं ते चूक का बरोबर आहे 300 वर्षानंतर आज आपण ठरवू शकत नाहीत. पण ते लग्न का केलं, कोणत्या परिस्थितीत केलं याचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. त्याचं समर्थन करायचं का नाही हा तुमचा विषय आहे. पण तुमच्यात हिंमत आहे का की इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबराने 6 वर्षाच्या मुलीशी लग्न केलं, त्यावेळेस त्यांचं वय वर्ष 51 होतं. तुमची हिंमत आहे ही टीका करण्याची? तुम्हाला ब्राह्मण म्हणजे सॉफ्ट टार्गेट आहे, त्याच्यातून तुम्ही ब्राह्मण. म्हणून मी म्हणलं ना की वर्णाने काळा असलेला ब्राह्मण घातक असत नाही. तुमच्यासारखे गोऱ्या रंगाने ब्राह्मण असलेले खूप घातक आहेत. आणि ब्राह्मणावर तुम्ही टीका करतात. ब्राह्मणाने आयुष्यभर राष्ट्राला सर्वतोपरी मानलेलं आहे आणि धर्मासाठी बलिदान दिलेलं आहे. आम्ही त्या दधीची ऋषीचे वंशज आहोत की आणि धर्मयुद्धामध्ये आपल्या हाडाचं शस्त्र करून इंद्राच्या हाती दिलं होतं. तुम्हाला समजण्याच्या पलीकडे आहे. आपणच आपल्या जातीवर, आपणच आपल्या धर्मावर टीका केली म्हणजे आपण फार पुरोगामी आहोत, हा तुमचा गोड गैरसमज आहे. आणि म्हणून तुम्ही हिंदू धर्मावर, तुम्ही ब्राह्मणावर टीका करता. तुम्हाला ब्राह्मणाचा एवढाच राग आहे तर द्याना जात सोडून. तुम्हाला कुणी सांगितलं ब्राह्मण म्हणून स्वतःला म्हणून घ्यायला? तुम्हाला मुभा आहे, तुम्ही काही म्हणून घ्या स्वतःला. अहो, ब्राह्मण हा एक वर्ण आहे, ही जात नाही आहे. ब्राह्मण कुणीही होऊ शकतो. जो ज्ञानप्राप्ती करतो, जो धर्माने चालतो, जो नीतिमत्तेनं चालतो, तो ब्राह्मण आहे. अशी पुराणातून इतिहासात अशी खूप उदाहरणं आहेत. आज कित्येक धर्मगुरू, कित्येक मठाधीश हे ब्राह्मण नाही आहेत. क्षत्रिय असलेले विश्वामित्र सुद्धा ज्ञानप्राप्तीनंतर ब्राह्मण झाले. वाल्याचा वाल्मिक झाला आणि लोकांनी त्याला गुरु म्हणून स्वीकारलं. अशी शेकडो उदाहरणं पुराणात आहेत, इतिहासात आहेत, वर्तमानात सुद्धा आहेत. पण तुम्हाला ते दिसत नाही. तुम्हाला ब्राह्मणच फक्त दिसतात, कारण ब्राह्मण एक सॉफ्ट टार्गेट आहेत. आणि परोळेकरजी, तुम्हाला एवढाच ब्राह्मणाविषयी राग आहे तर तुम्ही ब्राह्मण जात सोडली असं जाहीर करा. तुम्हाला आमच्यावर टीका करण्याचा काय अधिकार नाही. आम्ही ब्राह्मण, आमच्यात काय गुणदोष आहे त्याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. आम्ही त्या सावरकराचे वंशज आहोत ज्यांनी स्वातंत्र्यासाठी 11 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. आम्ही तुमच्यासारखे बाडगे नाही आहोत. राजू परोळेकर, तुम्ही विचार करा आणि पहा की आपण काय करत आहोत. कुणाला तरी खुश करण्यासाठी, स्वतःला पुरोगामी म्हणण्यासाठी ब्राह्मणाला शिव्या देणाऱ्याच्या पंक्तीत तुम्ही सुद्धा आहात, हे विसरू नका. आणि जर तुम्हाला ब्राह्मणाविषयी एवढाच राग आहे तर तुम्ही ब्राह्मण त्याग करा आणि तुम्ही मग टीका करायला मोकळे आहात. पण ब्राह्मणावर टीका करू नका. या ब्राह्मणाने या देशासाठी, या धर्मासाठी खूप काही सोसले, खूप काही बलिदान केलं आहे. अरे, लोक जातीसाठी माती खातात आणि तुम्ही जातीच्या विरुद्ध जाऊन शेण खातात, हे दुर्दैव आहे.